हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवलेलं आहे मस्त असं चिकन रस्सा. खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे आणि एकदम टेस्टी आणि एकदम झणझणीत अशी बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, शेअर करा. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता किती छान दिसतीये ही रेसिपी. मी यासोबत भाकरी आणि कांदा, काकडी, लिंबू असं ठेवलेलं आहे. तर चला आपण आता ही मस्त भन्नाट अशी रेसिपी तयार करूया. इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यावर आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. छान असं काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर इकडे बघू शकता मी स्वच्छ असं चिकन धुवून ठेवलेलं आहे. चिकन एकदम स्वच्छ धुवायचं. त्यानंतर आपण हे सर्व वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी वाटून घ्यायचं बारीक असं. त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची. आता इकडे या साईडला गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता आपण हे बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने असं दिसतंय हे वाटण. एकदम बारीक असं वाटायचं, जास्त असं जाड नाही ठेवायचं. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकतीये. ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मसाला खूप छान असा भाजून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये भाजून घ्यायचा मसाला. मसाला छान भाजून झाला की आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि कांदा मसाला टाकायचा. हे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ॲड करू शकता. त्यामध्ये आता चिकन मसाला टाकलेला आहे मी 1 ते 1.5 चमचा. आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. किती छान असा मसाला परतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा दिसतोय आणि घमघमाट सुटलेला आहे घरभर. मसाला एकदम छान परतायचा जेणेकरून भाजीला खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छानपैकी हा सर्व मसाला या चिकनला लागला पाहिजे. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि चिकनचं जे पाणी सुटतं ते असं तेल सुटेपर्यंत आपण एक 10 मिनटं गॅस बारीक करून यामध्ये ठेवून द्यायचं असं. आता 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छानपैकी चिकनला असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं. थंड पाणी टाकलं तर टेस्ट जाईल यासाठी मी सांगतेय. थोडंसं असं गरम पाणी करून घ्या. इथे मी जास्त भाजी बनवत नाही, एकदम थोडीशीच बनवते. तर तुम्ही तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं. मी एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता ते यामध्ये टाकणार आहे मी. इथे मी अर्धा ग्लास वगैरे असं गरम पाणी घेतलेलं आहे. जास्त भाजी नव्हती बनवायची, थोडीशीच बनवायची, यासाठी मी अर्धा ग्लास टाकलेला आहे. इथे तुम्ही आता मीठ वगैरे चेक करून बघायचं आहे का नाही. नसेल तर थोडंसं यामध्ये तुम्ही टाकू शकता. आता सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर चिकन बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं. एक 10 मिनटं चिकन तुम्ही बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं. आता 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असं उखळतंय आणि छान चिकन पण शिजलेलं आहे. तर्री पण किती छान आलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं टेस्टी हे चिकन झालेलं आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. तर मी आता सर्व मिक्स करून घेते आणि आता आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. आहाहा! बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही रेसिपी दिसतीये. खायला पण खूप टेस्टी आणि रुचकर अशी झालेली आहे. आता यासोबत मी भाकरी ठेवलेली आहे. तुम्ही भात किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. त्यानंतर कांदा आणि काकडी आणि लिंबू तर पाहिजेच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसतीये. एकदम टेस्टी झालेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करा
तर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा सोप्या रेसिपीसाठी. तर चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.